श्री स्वामी समर्थ। घरातील हळकुंडाने करा साधे सोपे उपाय। पहिला उपाय, जर तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही हळदीचा उपाय करू शकता। एका पुरचुंडीत हळकुंड ठेवून त्याची गाठ मारा आणि ती पुरचुंडी रात्री डोक्याजवळ ठेवून झोपा। हा उपाय केल्याने वाईट स्वप्ने थांबतात आणि चांगली झोप लागते। 2. एखाद्याला दिलेले पैसे परत येत नसतील किंवा एखाद्या ठेवीत पैसे अडकले असेल तर थोडे तांदूळ घेऊन त्यात हळद मिसळा। यानंतर ते तांदूळ लाल कपड्याच्या छोट्याशा तुकड्यात बांधून ती पुडी पर्समध्ये ठेवा। असे मानले जाते की हा उपाय केल्याने अडकलेले पैसा लवकर परत येतो। 3. अनेक प्रयत्न करूनही तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर रोज चिमूटभर हळद अर्पण करा। तसेच दर गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा। असे मानले जाते की या उपायाने वैवाहिक अडचणी दूर होतात आणि मनासारखा जोडीदार मिळतो। 4. जर तुम्ही काही काम करण्यासाठी खूप मेहनत करत असाल पण त्यात यश मिळत नसेल तर तुम्ही हळदीचा उपाय करू शकता। बुधवारी गणपतीला अख्ख्या हळदीची म्हणजेच हळकुंडाची माळ अर्पण करावी। असे केल्याने मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्तीस हातभार लागतो। 5. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल आणि तुम्हाला त्याच्या यशाबद्दल थोडीशीही शंका असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला हळद लावून आशीर्वाद घ्या। यानंतर याच हळदीने कपाळावर तिलक लावा। असे म्हटले जाते की असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात त्यात यश मिळते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।